आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यात एटीएसची मोठी कारवाई। मुंबई, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोल्यात 8 बांगलादेशींना अटक। मागील काही दिवसात एटीएसची चौथी कारवाई। सैन्य दलात भरती होणाऱ्या तरुणाला 25,551 रुपयांचं पारितोषिक। साताऱ्याच्या खंडाळामधील घाटगेवाडी ग्रामपंचायतीची अनोखी घोषणा। पुण्याच्या हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरण। आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार, तर मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी। पुण्यातील ससून रुग्णालयातील वॉर्डबॉयवर गोळीबार। शवविच्छेदन करणाऱ्या वॉर्डबॉयवर कात्रज घाटात 2 अज्ञातांकडून गोळीबार। वॉर्डबॉय दीपक लोकर जखमी। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला। बोरिवली पूर्व, भायखळा परिसरातील हवेचा स्तर अतिवाईट श्रेणीत। दोन्ही भागातील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। नववर्षात कोकण रेल्वेवरील नागपूर मडगाव विशेष गाडीच्या सेवेत वाढ। या विशेष गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील। महायुती सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन खरेदीची मुदत 7 दिवसांनी वाढवली। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। गरज भासल्यास अतिरिक्त केंद्र उभारणार असल्याची माहिती।